देऊन आपण या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. सन्माननीय श्रीरामजी धुळे साहेब आणि केतनजी धुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावरती यावं. आम्ही आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती करत आहोत की आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. सन्माननीय श्रीमान समीरजी धुळे साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. यावं आपण धुळे साहेब व्यासपीठावरती. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. चला काही विशेष जर सन्मान असतील ते आपण आधी उरकावून घेऊयात. काही विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने घेत आहोत. आम्ही पुढील सन्मान सर्व करण्याची विनंती करत आहोत. सुजित कोळंबे दादा यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावेत. सन्माननीय सावळेगावचे पोलीस पाटील सन्माननीय श्रीमान श्रीरामजी धुळे साहेबांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने घेत आहोत. आम्ही विनंती करतो पाटील साहेबांना की आपण हा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण स्वीकारावा. मनपूर्वक आभार. आपण धुळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी घेत आहोत. त्याचबरोबर केतनजी धुळे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा लगेचच विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने घेत आहोत. चला लगेचच आपण मान्यवरांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं सुजित दादा याच्या वतीनं आपण घेत आहोत. त्याचबरोबर पुढील सन्मान आम्ही विशेष आभार व्यक्त करत आहोत धुळे साहेबांचा की आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपला मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आम्ही ज्या स्पर्धेला अतिशय इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न ज्याने केलेला, अतिशय उत्तम दर्जाची क्वालिटी देत या स्पर्धेला प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवलेला ते आमची लाईव्ह टेलिकास्टची टीम केटीसी लाईव्ह इव्हेंट टीमचं देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. यावं केटीसी लाईव्ह इव्हेंटचे सध्या तरी आपण पाहतात या स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करत असताना निशांत बागडे यांचा आपण केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या टीमच्या द्वारे आपण सन्मान या ठिकाणी घेत आहोत. सन्मान आपण घेत आहोत केटीसी लाईव्ह इव्हेंट टीमचा ज्याने संपूर्ण स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट केलेला आहे त्यांचा हा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने घेत आहोत.
चला लगेचच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे वळूयात. आम्ही सर्व खेळाडूंना विनंती करत आहोत की आपण या ठिकाणी आता उपस्थित व्हावं. सर्व 32 संघांचा आम्ही प्रथमतः विशेष आभार व्यक्त करत आहोत की आपण वेळेवरती उपस्थित होऊन आपण आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. त्याच पद्धतीनं तुम्ही सर्व पंचांच्या निर्णयाचा सन्मान केला त्याबद्दल देखील आम्ही आपलं विशेष आभार व्यक्त करत आहोत. बरेचसे दूरदूरून संघ या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि दिलेल्या वेळेवरती ते उपस्थित झाले आणि प्रामाणिक खेळ त्याने दाखवला त्याबद्दल देखील आम्ही त्यांचा विशेष आभार व्यक्त करत आहोत. विनिंग टीमचे चारही संघाचे भरपूर सारे पाठीरागे या ठिकाणी आपल्या गावाला आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आम्ही विशेष आभार व्यक्त करत आहोत. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच बंटी लोंगलेला आपण सन्मानित केलेलं. त्यानंतर आपण लगेचच पुढील काही प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे ते आपण त्यांच्याकडे बोलूयात. 3 यशस्वी पर्व आपण गावदेवी चषकाचे पाहिले आणि 4थ्या पर्वामध्ये देखील गावदेवी मित्रमंडळ कोलारे यांच्या वतीनं काहीतरी नवीन आणि काहीतरी सर्वोच्च देण्याचा त्याने प्रयत्न केलेला आणि त्यांच्याच या प्रयत्नांना यश मिळत असताना 4थं पर्व देखील आपण पाहतात यशाचे उंच शिखर गाठत असताना हे 4थं पर्व देखील या ठिकाणी यशस्वी होत आहे. बरेचसे वैयक्तिक देखील पारितोषिक आहेत. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी सिरीज आहे. चला तर आम्ही आता सर्व खेळाडूंना विनंती करत आहोत की आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं. चला तर लगेच सुरुवात करूयात. वेलकम टू दी पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. प्रथमतः चारही विजेता संघांचा आपण विशेष कौतुक करूयात ज्याप्रमाणे त्यांचा खेळ या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने राहिलेला आहे. त्यांचा विशेष आपण आभार व्यक्त करूयात. चांगला परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण दाखवला आणि या स्पर्धेची शोभा आपण खेळाच्या दृष्टिकोनातून वाढवली त्याबद्दल आम्ही आयोजकांच्या वतीनं आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या वतीनं आम्ही आपले विशेष आभार व्यक्त करत आहोत. लगेचच आपण बोलूयात बेस्ट बॉलर पासून आपण सुरुवात करूयात. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज प्रथमतः हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत. सन्माननीय नामदेवजी गोमारे साहेबांना विनंती करत आहोत की आपण हे पारितोषिक देण्यासाठी यावं. नामदेवजी गोमारे साहेबांच्या वतीनं आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी प्लेअर बेस्ट बॉलर अर्थात सर्वोत्कृष्ट गोलंदाजांसाठी आकर्षक ट्रॉफी आयोजकांच्या वतीनं आणि नामदेवजी गोमारे साहेबांच्या वतीनं आपल्याला स्पोर्ट्स शूज पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. तर आपण नामदेवजी गोमारे साहेबांनाच विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब द्यावा. सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये ज्याने स्पर्धेमध्ये विकेट घेतल्या तब्बल 8. एक जो गोलंदाज होता त्याच्या विकेट होत्या 7. दुसरा जो गोलंदाज होता त्यांच्या विकेट होत्या 8. या अंतिम मॅच मध्ये ते दोन्ही खेळाडू खेळत होते आणि अंतिम मॅच मध्ये अंतिम षटकामध्ये ज्याने 2 विकेट या ओव्हर मध्ये ज्याने घेतलेल्या आहेत 8 विकेट सह त्याने एका गुणाने आघाडी मिळवत या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे. SBCC उमरोली संघाचा फिरकीपटू स्विंग के सुलतान गणेश घारे. सर्वोत्कृष्ट गोलंदाज गणेश गारे SBCC उमरोली संघाकडून जबरदस्त कामगिरी या खेळाडूची राहिलेली आहे. नामदेवजी गोमारे साहेबांच्या वतीनं आपण आकर्षक शूज देऊन आयोजकांच्या वतीनं ट्रॉफी देऊन आपण गणेश गारे यांना सन्मानित करत आहोत. त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याने बॅटिंग करत असताना धावा बनवल्या तब्बल 64. सर्वोत्कृष्ट फलंदाज
या स्पर्धेमध्ये ठरलेलं आहे. हे पारितोषिक प्रथमतः देण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत सन्माननीय रामचंद्रजी जामगर साहेबांना की आपण यावं. आपल्या पवित्र शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक देत आहोत. आयोजकांच्या वतीनं आकर्षक ट्रॉफी आणि नामदेवजी गोमारे साहेबांना पुरस्कृत केलेले शूज देऊन आपण सन्मानित करण्यात आहोत. बेस्ट बॅटर सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये ज्याने बॅटिंग करत असताना चेंडू फेस केलेले 30. महत्वपूर्ण अनाउन्समेंट. 30 बॉलमध्ये एकाने धावा बनवल्या 64 आणि एकाने 31 बॉलमध्ये बनवल्या 63. 31 बॉलमध्ये 63 बनवल्या 22. परंतु सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधून ठरलाय. 30 चेंडूंमध्ये 64 धावसंख्येची वादळी खेळी करणारा अमर धुळे ठरला या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज. म्हणजे शेवटच्या मॅच पर्यंत पुन्हा एकदा ही लढत रंगली सेमीफायनल पर्यंत, जिथे सेमीफायनल मध्ये अमरच्या बॅटमधून थोड्याफार धावा महत्वपूर्ण सामन्यामध्ये तिसऱ्या दिवसा गाजवला आणि त्या तिसऱ्या दिवसामध्ये खेळ पाहता 30 चेंडूंमध्ये 64 धावसंख्येची बॅटिंग करत सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान मिळवलाय अमर धुळे यानं. त्यानंतर चौथ्या क्रमांकापासून आपण सुरुवात करूयात. चौथं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करत आहोत श्रीरामजी धुळे साहेब आणि नामदेवजी गोमारे साहेबांना. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आम्ही या दोन्ही मुख्य मान्यवरांना आम्ही विनंती करत आहोत की हे पारितोषिक देण्यासाठी आपण यावं. श्रीरामजी धुळे साहेबांचे शुभ हस्ते त्याचबरोबर नामदेवजी गोमारे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. आणि चौथ्या क्रमांकाचा मान इथून मिळवलेला कैलासजी वैखरे पुरस्कृत सर्वज्ञ 11 जय गावदेव वाकस संघ ठरलेला या स्पर्धेमधून चौथ्या क्रमांकाचा मानकरी. चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत कैलासजी वैखरे पुरस्कृत सर्वज्ञ 11 जय गावदेव वाकस संघ ठरलेला चौथ्या क्रमांकाचा मानकरी. आयोजकांच्या वतीने आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करत आहोत. अभिनंदन टीम गावदेव वाकस आणि अभिनंदन टीम कैलाशी वैकर यांचं संघ मालकाचं देखील विशेष आभार आपण करूयात व्यक्त. त्याचबरोबर या स्पर्धेमधून ज्याने तिसरा दिवस गाजवला आणि प्रथमतः हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही रामदासजी गोमारे साहेब आणि निकेशजी आजारे साहेबांना विनंती करत आहोत की आपण हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते देण्यासाठी आपण यावं. रामदासजी गोमारे साहेबांच्या शुभ हस्ते आणि निकेशजी आजारे यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या स्पर्धेच्या वतीने देत आहोत. आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे जो शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये लढत राहिला तो सोमजाई सावळे संघ ठरलेले या स्पर्धेमधील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन टीम सावळे. मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट घातलेली आहे, चांगली मेहनत केलेली आहे. हे क्रिकेटचं प्रेम, क्रिकेटला धर्म मानणारे काही व्यक्ती असतात. अभिनंदन टीम सोमजाई सावळे. कुठेतरी थोडेसे प्रयत्न कमी पडले. 41 टार्गेट, 13-15 आस्किंग रन रेट समथिंग. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी आम्ही विनंती करत आहोत चटई ग्रुप यांना की आपण तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी उपस्थित व्हा. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आम्ही संपूर्ण चटई ग्रुप यांना विनंती करत आहोत. चटई ग्रुप कधी चादर ग्रुप होईल समजणार नाही. चटई ग्रुप यांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देत आहोत. दुसऱ्या क्रमांकाचं माफ करा पुन्हा एकदा उपविजेता ठरला आहे गावदेवी चषकाचा गावदेवी मित्रमंडळ कोलारे आयोजित आई गावदेवी चषकाचा उपविजेता संघ ठरलेला आहे GC11 खांडसा डंगर
संघ ठरलेला रनर अप ऑफ द टुर्नामेंट. आम्ही विनंती करत आहोत कांडस टीमचे सर्व प्रतिनिधी यांना की आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यावं. इस तरकारी आपली ग्रामीण टेनिस क्रिकेटची खासियत राहिलेली आहे. मेहनत केलेली असते खेळाडूंनी, परंतु पाठीराख्यांचा जो सपोर्ट असतो त्या सपोर्टच्या कारणास्तव संघ यशस्वी होत असतो. आणि आपण पाहतात कांडस टीमचे देखील काही पाठीराखे उपस्थित आहेत, तर त्यांचा शुभ असते आपण कांडस गावासाठी ते पारितोषिक स्वीकारत असताना अभिनंदन अभिनंदन टीम कांडस. आणि त्यानंतर प्रथम पारितोषिक देण्या अगोदर आपण प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देवत. जे कूलर आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत, सन्माननीय रुपेश हजारे साहेबांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेले कूलर आणि आयोजकांच्या वतीने ट्रॉफी देऊन त्या खेळाडूला आपण सन्मानित करणार आहोत. आम्ही विनंती करतोय रुपेश हजारे आणि विलाशी हजारे साहेब आपण हे पारितोषिक देण्यासाठी यावं. त्याचबरोबर रामदासजी कराळे साहेबांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण पुढील पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी यावं. या तिन्ही मान्यवर आम्ही आपल्याला विनंती करतो, रुपेश हजारे, विलाशी हजारे, त्याचबरोबर रामदासजी कराळे यांना सुद्धा आम्ही विनंती करत आहोत. महेशजी कराळे, मनोज गोमारे, भावेश दादा कोळंबे आपण सुद्धा या हे पारितोषिक देण्यासाठी. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ज्याने 40 बॉल मध्ये 89 धावा बनवलेल्या आहेत. 40 बॉल मध्ये 89 धावा, गोलंदाजी करत असताना 5 विकेट, विथ द बॉल, विथ द बॅट, एक जेन्युअन हास्यपैलूची कामगिरी ज्याने केलेली आहे. GC11 कांडस संघाचा चतुर्थ खेळाडू विपुल ऐनकर ठरलाय या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू. रुपेश हजारे साहेबांच्या वतीनं पुरस्कृत झालेला कूलर आणि आयोजकांच्या वतीनं ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करत आहोत GC11 कांडस संघाचा विपुल ऐनकर ठरलेला या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू. अभिनंदन विपुल आणि अभिनंदन टीम कांडस. त्यानंतर प्रथम पारितोषिक ते देण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत सन्माननीय विलाशी हजारे साहेब, परेश दादा कोळंबे, नामदेवजी गोमारे, अनिकेतजी हजारे आणि संपूर्ण गावदेवी टीमला आम्ही विनंती करतोय की प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी यावं. चला या परेश दादा, त्याचबरोबर विलाशी हजारे, नामदेव गोमारे, अनिकेत हजारे आणि संपूर्ण गावदेवी टीमला आम्ही रिक्वेस्ट करत आहोत की आपण हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. कोण पुरस्कार आहेत उमरोली टीमचे, कोण पुरस्कार आहेत? आणि या स्पर्धेमधील चॅम्पियन ठरलेला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन रोहनजी डांगरे आणि कुमारजी मोरे पुरस्कृत श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली ठरलेला आहे या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ. आता चला संपूर्ण टीम आता जॉईन व्हा. रोहनजी डांगरे आणि कुमारजी मोरे यांनी पुरस्कृत केलेला SBCC उमरोली हा संघ ठरलेला आहे चॅम्पियन संघ. अभिनंदन टीम उमरोली.